तर भावांनो, तुम्ही आत्ता जो प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला तो बनवणं अगदी सोपं आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण जरा न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचे भावांनो. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस दिसून जातील. त्यानंतर फर्स्ट बीटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन इमेजला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोपऱ्यावरती जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. त्यानंतर इमेजला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे भावांनो. त्यानंतर तुम्हाला अशा काही बीट दिलेल्या आहे भावांनो. मी त्या बीटवरती यायचं आहे भावांनो 2 नंबरच्या. अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करून इमेजला स्प्लिट मारत घ्यायचं आहे. जसं की आता मी स्प्लिट मारून घेतो आहे तसंच तुम्हाला पण स्प्लिट मारून घ्यायचं आहे भावांनो. चला तर मी आता स्प्लिट मारून घेतो आहे. तर काही अशा प्रकारे मी स्प्लिट मारून घेतलेलं आहे भावांनो. त्यानंतर फर्स्ट बीटवरती यायचे तुम्हाला. इथे आल्यानंतर तुम्हाला जी आपण स्प्लिट मारलेले छोटे छोटे बीट दिसेल भावांनो, तिथे येऊन त्या पहिल्या बीटवरती तुम्हाला म्हणजे इमेजवरती क्लिक करून घ्यायचे भावांनो. त्यानंतर काही अशा प्रकारे वरती कोपऱ्यावरती जाऊन तुम्हाला फिल हॉरिझॉन्टली करायचं आहे त्याला अशा प्रकारे. त्यानंतर एक इमेज सोडायचा आहे परत एकदा. त्याच्यावरती क्लिक करून परत त्या 3 डॉटवर येऊन फिल हॉरिझॉन्टली अशा प्रकारे करायचं आहे. एक इमेज सोडून अशा प्रकारे तुम्हाला फ्लिप हॉरिझॉन्टली करून घ्यायचे भावांनो. तुम्हाला अशा प्रकारे पुढे यायचं. इथे आल्यानंतर जो गॅप दिसतोय भावांनो तिथे तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. परत पुढच्या ज्या छोट्या बीट आहे भावांनो तिथे येऊन तुम्हाला अशा प्रकारे काही फ्लिप हॉरिझॉन्टली करून टाकायचं आहे. एक इमेज सोडायचा आहे अशा प्रकारे त्याला फ्लिप हॉरिझॉन्टली करून घ्यायचं आहे भावांनो. तर मी करून घेतो भावांनो सर्व जे आपण इथपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे 4.19 सेकंडपर्यंत करून घ्यायचं आहे भावांनो तशा प्रकारे. तर काही अशा प्रकारे तुम्हाला फ्लिप हॉरिझॉन्टली करून घ्यायचं भावांनो. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे शेवटच्या इथपर्यंत यायचं भावांनो. इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला परत ह्या छोट्या बीट दिसतील भावांनो. इथून तुम्हाला स्टार्टिंग करायची. परत आपल्याला इथे यायचे 3 डॉटवर येऊन फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं आहे. परत अशा प्रकारे थोडंसं पुढे यायचं. एक इमेज सोडायचा आपल्याला अशा प्रकारे इमेज सोडायचा आहे. त्याच्या पुढचा जो इमेज आहे तो घ्यायचा आहे. त्याला पण फ्लिप हॉरिझॉन्टली करत घ्यायचं आहे भावांनो. अशा प्रकारे काही इथपर्यंत करून घ्यायचे. त्या 3 इमेज होईल भावांनो आपल्या तिथे. अशा प्रकारे फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं आहे. त्यानंतर परत अशा प्रकारे हा गॅप सोडायचा आहे भावांनो. त्याच्या पुढे यायचे भावांनो. तुम्हाला अशा प्रकारच्या बीट दिसतील. जो पहिला जो इमेज त्याच्यावरती क्लिक करून त्याच्यावरती येऊन तुम्हाला फ्लिप व्हर्टिकली करायचं आहे. अशा प्रकारे फ्लिप व्हर्टिकली केल्यानंतर एक इमेज सोडायचा आहे तुम्हाला. परत तो दुसरा इमेज घ्यायचा आहे. त्याला पण फ्लिप व्हर्टिकली करून टाकायचं आहे. परत त्याचा पुढचा जो इमेज घ्यायचा आहे भावांनो शेवटचा त्याच्यावरती क्लिक करून त्याला पण फ्लिप व्हर्टिकली करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवरती यायचं आहे अशा प्रकारे. इथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे आपण फ्लिप हॉरिझॉन्टली इमेज केलेले होते त्याच्यात पुढचा जो इमेज आपण तसाच सोडला होता भावांनो त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे इफेक्टवरती यायचं भावांनो. ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे सॅच्युरेशन म्हणून अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्च करायचं भावांनो. सॅच्युरेशन अशा प्रकारे काही सॅच्युरेशन सर्च केल्यानंतर तुम्हाला जे 1 नंबरला ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे काहीच असं. त्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याला अशा प्रकारे -50पर्यंत आपल्याला त्याची जी ऑपेसिटी ती अशा प्रकारे कमी करून घ्यायची. -50पर्यंत बरोबर -50 करायचे भावांनो अशा प्रकारे. त्यानंतर बॅक यायचं आहे तुम्हाला. त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे. इथे 3 डॉटवर येऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून आपण ज्या इमेजला आपण फ्लिप हॉरिझॉन्टली केलेलं नव्हतं भावांनो तिथे येऊन त्या इमेजला आपल्याला हा कलर द्यायचा भावांनो. ती तुम्हाला खूप भारी दिसेल भावांनो अशा प्रकारे. काही तुम्हाला पुढे यायचं अशा प्रकारे. जिथे आपण तो इमेज फ्लिप हॉरिझॉन्टली केलेला नव्हता तिथे येऊन तुम्हाला अशा प्रकारे हा जो कलर आहे तो आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचा भावांनो काही. तर मी सर्व इमेजला करून घेतो भावांनो. तर काही अशा प्रकारे मी सर्व जे इमेजला भावांनो सॅच्युरेशन त्यांचं कमी करून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं आहे. अगोदर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आपल्याला अगोदर. त्यानंतर जो पहिला इमेज आहे त्याच्यावरती येऊन इफेक्टवरती येऊन 3 डॉट राहायचं आहे. कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन तो इफेक्ट आपल्याला जो पहिला जो इमेज घेतलेला होता भावांनो तिथे यायचं. इफेक्टवरती येऊन 3 डॉट राहायचं. इफेक्टला पेस्ट करून टाकायचं आहे काय अशा प्रकारे. त्यानंतर परत बॅक येऊन इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टवरती आल्यानंतर जो दुसरा जो इमेज आहे तो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती येऊन 3 डॉट राहायचं आहे. त्या इफेक्टला कॉपी करायचं भावांनो काय अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे काय स्क्रोल करायचं आहे. पुढे स्क्रोल केल्याच्यानंतर आपण काही इथपर्यंत जे हॉरिझॉन्टली केलेली इमेज इथपर्यंत त्याच्या पुढे यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट अशा प्रकारे काही पेस्ट करून टाकायचं आहे भावांनो हा इफेक्ट. त्यानंतर परत तुम्हाला बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्या इफेक्टवरती यायचं परत एकदा. त्यानंतर जो तिसरा जो इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे. 3 डॉट येऊन तो इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे परत एकदा.
आत्ता जो इमेजला आपण इफेक्ट ॲड केला होता त्याच्या पुढे जे इमेज आहे भावांनो, अशा प्रकारे त्या इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे भावांनो त्या इमेजला. अशा प्रकारे काही इमेजवरती क्लिक करायचं आहे, अगोदर इफेक्टवरती येऊन 3 डॉट राहायचं, इफेक्टला पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे आपण छोट्या बिट होत्या भावांनो इथे सुरुवात इथपर्यंत आपल्याला ते इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचं आहे. तर मी पेस्ट करून घेतो भावांनो. तर मी काही अशा प्रकारे तो इफेक्ट पेस्ट करून टाकलेला आहे भावांनो. त्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं, इफेक्टवरती आल्यानंतर त्यानंतर ह्या ज्या 2 लेअर आहे भावांनो त्याच्यावरती अशा प्रकारे प्रेस करायचं आहे, 2 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे प्लसवर क्लिक करून ते लेअर कॉपी करायचं आहे. परत बॅक येऊन आपल्याला आपल्या बेटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. बेटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथे येऊन त्या लेअर आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून टाकायच्या भावांनो. त्या काही तुम्हाला अशा प्रकारे दिसून जातील. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला काही एक बॉर्डर पेन जी ॲड करायची भावांनो. मी एक बॉर्डर पेन जी तुम्हाला अशा प्रकारे देऊन टाकतो भावांनो. ती आपल्याला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिलेलं आहे तिथे तुम्हाला ती मिळून जाईल. काही अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.